मंडळी नमस्कार. आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या हृदयात लपलेल्या एका विलक्षण धबधब्याला भेट द्यायला. नुकताच नावारूपाला आलेला भोरगिरी जवळचा एक हिडन वॉटरफॉल, घनदाट जंगल, खूप सारे ओढे, ओहोळ आणि असंख्य छोटे मोठे धबधबे. या धबधब्याच्या बाजूला अजून एक धबधबा इकडे दिसतोय. हा देखील खूप मोठा धबधबा आहे आणि तुम्हाला वाटेल की हा पण आहे का काय मेन. घनदाट झाडीतून ही वाट जाते मंडळी. जर एक दोघे आलात तर नक्कीच गाईड घ्या. खूपच साहसी ट्रेक म्हणावं लागेल. या वॉटरफॉलला मिनी देवकुंड म्हणतात सगळे सोशल मीडियावरती. स्थानिक लोक इथल्या या वॉटरफॉलला धबधबा असं म्हणतात. चला तर मिनी देवकुंड म्हणून लोकप्रिय झालेलं हे ठिकाण एक्सप्लोर करूयात. भिवेगाव भीमाशंकरच्या जंगलाच्या बाजूला भोरगिरी जवळ वसलेलं एक सुंदर गाव. हे गाव यावर्षी इथे असणाऱ्या एका सुंदर अशा सिक्रेट वॉटरफॉलमुळे नावारूपाला आलेलं आहे. पाठीमागे उंच उंच डोंगर, घनदाट जंगल आणि खळाळून वाहणारे जलस्रोत. पावसाळ्यात पाण्याची अजिबात कमी नसल्यामुळे सर्रास भात शेती इथे केली जाते, ज्यामुळे इथल्या निसर्गामध्ये अजूनच सौंदर्य भरलेलं असतं. त्यामुळे इथं एक्सप्लोरेशन करताना अगदी भन्नाट अनुभव येतो. हे ठिकाण अजून एवढं देखील लोकप्रिय झालेलं नाही की इथे तुंबळ गर्दी पाहायला मिळेल. अगदी तुरळक अशी गर्दी वीकेंडला सुद्धा इथे पाहायला मिळते. मंडळी आता आपण ट्रेक चालू केलेली आहे भिवेगावच्या इथं गाडी पार्क करून. अशा प्रकारे आहे वातावरण सध्या आणि आपण सध्या ट्रेकिंग करतोय. आणि आपण इथे गाईड हायर केलेले आहेत. मधुकर वनगरे आहेत इथं. आणि बाकी वीकेंडमध्ये तर इकडं ठीकठाक लोक असतात, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता. मात्र वीकडेजमध्ये जर आलात तुम्ही तर इकडं तुम्हाला नाही समजणार नक्की वाट वगैरे कशी आहे. त्यासाठी तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. मी नंतर मोबाईल नंबर मेन्शन करेन. हे बघू शकता मंडळी, खूप सारे धबधबे इकडं प्रवाहित आहेत. खूप सारे ओहोळ पण वाहत आहेत इकडं. त्याच्यामुळं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, कारण सगळेच धबधबे वगैरे इकडं ॲक्सेसिबल नाहीत. त्याच्यामुळं गायडन्स घेतलेला महत्त्वाचाच आहे इथं. लोकल लोकांना पण त्याच्यामुळं इन्कम सोर्स निर्माण होईल. बघू शकता अशा प्रकारे खूप सारे पावसाळ्यामध्ये धबधबे वाहत असतात इकडं. आजूबाजूच्या अतिशय सुंदर अशा नजाऱ्यांचा आनंद घेत आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ट्रेकच्या बाजूच्या वाटेनेच खूप मोठा असा ओहोळ मंजूळ आवाज करत वाहत होता. डोंगरदऱ्यांमधून आलेलं पाणी आणि खूप साऱ्या धबधब्यांमुळे हा ओहोळ खूपच भरभरून वाहत होता. मंडळी ह्या धबधब्याच्या बाजूला अजून एक धबधबा इकडं दिसतोय. हा देखील खूप मोठा धबधबा आहे आणि तुम्हाला वाटेल की हा पण आहे का काय मेन. पण इकडं ॲक्सेसिबल नाही, कारण खूप मोठा पाण्याचा प्रवाह आहे इकडं. त्याच्यामुळं हा धबधबा पाहण्यासाठी तिकडं पलीकडे जाऊ नये. वाटेत खूप मोठमोठे दगड, चढण, उतरण, चिखल, पाणी असं सर्व काही पाहायला मिळत होतं. त्यामुळे ट्रेक अजूनच साहसी आणि ॲडव्हेंचरस वाटत होती. अतिशय घनदाट जंगलातून जाणारा हा चिंचोळा रस्ता बघून सोलो ट्रेक करण्याची तर कल्पना देखील करवत नव्हती. मात्र सह्याद्रीच्या या अनवट वाटा स्थानिक लोकांना अगदी चांगल्या प्रकारे माहीत असतात. त्यामुळे त्यांची मदत घेणं कधीही चांगलंच. खूपच घनदाट झाडीतून ही वाट जाते मंडळी. तर नक्कीच तुम्ही
जर एक दोघे आलात तर नक्कीच गाईड घ्या, मी असंच सजेस्ट करेन. आणि इकडं वेगवेगळ्या वाटा देखील पडलेल्या आहेत स्थानिक लोकांच्या येण्या जाण्यामुळं, त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर इकडं दिशाभूल होऊ शकते. आता आम्ही धबधब्याच्या अगदी जवळपर्यंत पोहोचत होतो आणि धबधब्याचा तो मोठा मात्र मंजूळ आवाज कानावरती पडत होता. कुठल्याही डेस्टिनेशनपेक्षा त्याची जर्नी सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. अगदी त्याच प्रकारे या धबधब्याला जात असताना जी ट्रेक होती त्याचा पुरेपूर आनंद घेता आला आणि वातावरण सुद्धा अगदी समर्पक होतं. बघू शकता खूप सारे धबधबे इकडं आहेत आणि त्याचप्रमाणे इकडे देखील एक धबधबा आहे. आपण जो जातोय तो हा धबधबा नाही, तर तो धबधबा या साईडला आहे. हा ईडन वॉटरफॉल बघायला जात असताना एवढे वॉटरफॉल दिसत होते की राहून राहून असं वाटत होतं हे तर बाय वन गेट वन नाही, हे तर आहे बाय वन गेट मेनी. आणि हे चित्र फक्त आणि फक्त मान्सूनमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. खूपच जबरदस्त वातावरण आहे मंडळी. सुपर ॲडव्हेंचर चालू आहे सध्या. एकदम घनदाट जंगल आहे, सगळा रॉकी रस्ता, पाऊस पण पडतोय त्याच्यामुळे चिखल पण आहे. साहसी ट्रेक म्हणावं लागेल. आपण अगदी जवळ पोहोचलेलो आहोत धबधब्याच्या, कारण खूप मोठा आवाज येतो इकडं धबधब्याचा. सुमारे अर्धा तासाची ट्रेक करून आम्ही एका अशा ठिकाणी पोहोचलो जिथे समोर एक कातळ कडा होता आणि पाठीमागे विस्तीर्ण असं जंगल आणि त्या जंगलातून आलेला एक खूप मोठा जलप्रवाह जो धबधब्याच्या स्वरूपात या कातळ कड्यावरून खाली कोसळत होता. आणि त्याचमुळे हा अगदी देवकुंडप्रमाणे दिसत होता, म्हणूनच याला मिनी देवकुंड असं म्हणतात. आम्ही इथे विकेंडला आलो होतो, त्याच्यामुळे इथं ठीकठाक गर्दी होती. मात्र तुम्ही चांगलं नियोजन करून वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला इथे खूप सारा प्रायव्हेट वेळ मिळेल आणि त्याच्यामुळे स्वप्नवत वाटण्यासारखं हे ठिकाण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता. आम्ही विकेंडला आलो असलो आणि थोडीफार जरी गर्दी असली तरी देखील वॉटरफॉल पाहून फक्त एकच शब्द डोळ्यापुढे आला, वर्थ इट. त्या दिवशी जास्त पाऊस नव्हता तरी देखील धबधब्याचा प्रवाह खूपच जास्त वाटत होता आणि त्यावरून एवढीच कल्पना येत होती की जर मुसळधार पाऊस असेल तर इथे काय परिस्थिती असेल. त्याच्यामुळे एवढंच सांगावंसं वाटतं की जर खूप मोठा पाऊस असेल, प्रवाह जास्त असेल तर धबधब्याच्या खाली किंवा पाण्याच्या कुंडामध्ये अजिबात जाऊ नये. हल्ली एखादं ठिकाण थोडंसं लोकप्रिय झालं की तिथे तुंबळ गर्दी होणार हे नक्कीच, मात्र जास्तीची गर्दी टाळणं हे एक सुजाण पर्यटकाचं लक्षण आहे. हल्ली एक संकल्पना बोलली जाते, पावसाळी बेडकं, गर्दीत अजून गर्दी करणारी आणि फक्त पावसाळ्यातच बाहेर पडणारी. मात्र काही जण अतिशय नियोजनबद्ध, जबाबदारीने आणि सुरक्षित पर्यटन करत असतात. तेच खरे सुजाण पर्यटक असतात. हाच फरक आहे सुजाण पर्यटकांमध्ये आणि पावसाळी बेडकांमध्ये. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. तर मंडळी आपण इथं थोडा वेळ थांबलो होतो, इथून छानपैकी एरियल शॉट्स घेतले आणि बघू शकता अशा प्रकारे
इकडून असा प्रवाह वाहतो. इकडं खूप मोठा ओहोळ आहे. खूप जास्त पाऊस पडत असेल तेव्हा इथं खूप जास्त पाण्याचा प्रवाह असू शकतो. त्याच्यामुळं शक्यतो खूप जास्त प्रवाह असताना इकडे येऊच नका. तिकडूनच तुम्हाला फोटो वगैरे काय घ्यायचे असतील धबधब्याच्या पण पाण्यात जाऊ नका असंच सजेस्ट करेन मी, खूप जास्त पाणी असल्यावर. तर मंडळी, आता आपण वॉटरफॉल बघून आलेलो आहोत आणि इकडं पाठीमागं सुद्धा खूप सारे इकडं वॉटरफॉल दिसत आहेत. खूपच जबरदस्त ॲडव्हेंचर झालं इकडं. खूप मस्त आहे वॉटरफॉल, नक्की बघितला पाहिजे. आणि यांना मी आज ॲज अ गाईड हायर केलं होतं. यांचं नाव आहे मधुकर वनघरे आणि त्यांचा नंबर मी मेन्शन करेनच खाली. तर नक्की या. पाऊस वगैरे कसा आहे यांना कॉल करून विचारा आणि नंतर या. आणि इथं आल्यानंतर तुम्ही यांना ॲज अ गाईड हायर करू शकता. खूप कन्फ्युजिंग वाटा आहे तिकडं. नक्की पाऊस वगैरे असेल तर रिस्क घेऊ नका. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीकेंडला इकडं गर्दी असतेच. त्याच्यामुळं ट्राय करा की वीकडेजला या. आणि वीकडेजला इकडं जास्त लोक नसतात. त्याच्यामुळं एक दुसरं तुम्ही ट्राय करू नका वॉटरफॉल सर्च करायचं. तर इथले लोकल जे माणसं आहेत त्यांना तुम्ही त्यांना रीच करा आणि त्यांची हेल्प घ्या. यांना देखील, इथल्या लोकल माणसांना देखील इन्कम सोर्स निर्माण होतो आहे. कारण याच वर्षी हा वॉटरफॉल फेमस झालेला आहे. नक्की या आणि मान्सून एन्जॉय करा. तर मंडळी, आता आपण परत चाललेलो आहोत आणि अशा प्रकारे ट्रेक आपली संपन्न झालेली आहे. गाईड दादांनी खूप छान प्रकारे मदत केलेली आहे. जबरदस्त लँडस्केप आहे इकडं. पावसाळ्यामध्ये खूप सारे धबधबे वगैरे वाहतात. इकडं ओहोळ वगैरे ओढे वाहत आहेत. मस्त निसर्ग छान बहरलेला आहे इकडं. याच वर्षी खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा वॉटरफॉल. या वॉटरफॉलला मिनी देवकुंड म्हणतात सगळे सोशल मीडियावरती. मात्र यांना मी गाईड दादांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की स्थानिक लोक इथल्या या वॉटरफॉलला आघाडी धबधबा असं म्हणतात. अशा प्रकारे ओरिजिनल नाव आहे त्याचं, जे की कुणाला माहिती नाही आणखी. तर मिनी देवकुंड म्हणतात सगळे. तर मंडळी, अशा प्रकारे आपला हा मिनी देवकुंड / भिवेगाव / आघाडी वॉटरफॉल हे पाहून झालेलं आहे. आणि आता आपण परतीचा मार्ग पकडलेला आहे. खूपच जबरदस्त वातावरण आहे. ऊन देखील आहे, खूप छानपैकी ऊन आहे. हे भिवेगाव छोटंसं गाव आहे जिथे यावर्षी खूपच फेमस झालं आहे या वॉटरफॉलमुळं आणि यांना इन्कम सोर्स निर्माण झाला आहे. नक्की या, खूप सुंदर आहे. आणि अशाच ठिकाणी आपण भेटत राहू, अशाच भन्नाट वेगवेगळ्या ठिकाणी. तर फिरत राहा, सुरक्षित राहा आणि मान्सून एन्जॉय करा. धन्यवाद. गुड बाय.